जायंट्समध्ये आज लढत रंगणारे रोहित शर्मा आणि ऋषभ पंत हे भारताचे दोन दिग्गज फलंदाज सध्या सुमार फॉर्ममधून जात आहेत। दोघांना देखील फलंदाजीचा फॉर्म मिळवण्याची गरज आहे। मुंबई इंडियन्स लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये आज IPL मधील साखळी फेरीची लढत रंगणार आहे। या लढतीत रोहित आणि पंतच्या फलंदाजी फॉर्मकडे विशेष लक्ष असणार आहे। शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला। कागिसो रबाडा स्पर्धा सुरू असतानाच वैयक्तिक कारणाने घरी परतला, तथापि त्याचं वैयक्तिक कारण नेमकं काय आहे याबद्दल संघाकडून सांगण्यात आलेलं नाही। गुजरात टायटन्सने दिलेल्या माहितीनुसार तो महत्त्वाच्या वैयक्तिक प्रकरणाचा सामना करतोय। दरम्यान तो आता परत कधी येणार याबद्दल देखील गुजरातने सांगितलेलं नाही। कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यामध्ये 80 धावांनी विजय मिळवला। मात्र हा सनरायझर्स हैदराबादचा सर्वात मोठा पराभव होता। या सनरायझर्स हैदराबादचा सलग तिसरा पराभव आहे। कोलकातानं हा सामना जिंकलाय आणि यंदाच्या हंगामातील दुसऱ्या या विजयाची नोंद सुद्धा कोलकातानं केलेली आहे। कोलकाताचा हा दुसरा विजय असल्यानं त्यांचे 4 गुण झालेले आहेत। त्यामुळे आता त्यांनी 10व्या क्रमांकावरून थेट 5व्या क्रमांकावर झेप घेतली। मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना मागे टाकलं। या सर्व संघांचे 2 गुण आहेत। हैदराबादची 10व्या क्रमांकावरती घसरण झालेली आहे। IPL मध्ये एकाच ओव्हरमध्ये दोन्ही हातांनी बॉलिंग करणारा पहिला गोलंदाज बघायला मिळाला। फिरकी गोलंदाजी करणाऱ्या कामिंडो मेंडिसेने या षटकामध्ये 3 चेंडू डाव्या हाताने टाकलेले आहेत, तर 3 चेंडू उजव्या हाताने टाकले। त्याने उजव्या हाताने टाकलेल्या या षटकातील 4थ्या चेंडूवर अर्धशतक करणाऱ्या अंगक्रिश रघुवंशीला देखील त्याने बाद केलं।